अधिक मासात जावयाला कोणते वाण द्यावे? काय आहे पारंपरिक पद्धत? तेच आपण आज या व्हिडिओद्वारे जाणून घेणार आहोत. त्यामुळेच व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पाहत राहा. तर मंडळी, अधिक मास या महिन्याला हिंदू धर्मात अत्यंत महत्त्व आहे. हा महिना भगवान विष्णू यांना समर्पित असल्याने या संपूर्ण महिन्यात भगवान विष्णूंची पूजा आराधना केली जाते. तसेच या महिन्यात घरी जावयाला जेवायला बोलावले जाते. यामागे देखील एक धार्मिक शास्त्र आहे. जावयाला अधिक मासात वाण देण्याची पद्धत आहे. अधिक मास हा महिना दर 3 वर्षांनी येतो. यंदा ज्येष्ठ अधिक मास असल्याने ज्येष्ठ महिना 2दा गणला जाणार आहे. अधिक मास हा जवळपास 33 दिवसांचा असतो. वर्षात एकूण 12 महिने असतात. मात्र अधिक मासात एक महिना वाढी बसल्याने त्या वर्षात 13 महिने येतात. याला खगोलीय कारण असते. सौरवर्षात 365 दिवस येतात, तर चंद्रवर्षात 354 दिवस असतात. या वर्षातील फरक हा 11 दिवसांचा असतो. 3 वर्षे झाल्यानंतर 33 दिवसांचा फरक येतो. त्याला एक वाढीव महिना गणला जाऊन अधिक मास दर 3 वर्षांनी येतो. या महिन्याला धार्मिक महत्त्व तर आहेच, शिवाय काही पुरातन चालीरीती परंपरा देखील या महिन्याशी जोडलेल्या आहेत. अधिक मासात जावयाला घरी जेवायला बोलावले जाते. जावयाला वाण देण्याची देखील पद्धत आहे. आज आपण याविषयी सविस्तर जाणून घेऊयात. तर मंडळी, अधिक मासात जावयाला मान का दिला जातो? तर अधिक मास हा महिना भगवान विष्णू यांना समर्पित केलेला आहे. यामुळे या महिन्यात भगवान विष्णूंची पूजा केली जाते. आपल्या जावई व लेकीला साक्षात विष्णू आणि देवी लक्ष्मीचे स्वरूप मानून या महिन्यात घरी जेवायला बोलावले जाते. दोघांची पाय धुवून पूजा केली जाते. तसेच त्यांना जेवायला काही खास पदार्थ बनवले जातात. त्यांचा व्यवस्थित मानपान करून घरी पाठविले जाते. यामुळे भगवान विष्णूंची आपल्यावर व कुटुंबावर कायम कृपा राहते अशी मान्यता आहे. मग या अधिक मासात जावयाला जेवणात काय वाढावे? तर मंडळी, अधिक मासात जावयाला घरी जेवायला बोलवल्यानंतर आपली लेक व जावई यांना पाटावर बसवावे. त्यांच्या ताटापुढे रांगोळी काढावी, दक्षिणा ठेवावी व पानाचा विडा ताटापुढे मांडावा. त्यानंतर दोघांना जेवायला वाढावे. यामध्ये पुरणाचे धोंडे आवर्जून करावे. पंचपक्वानाचे जेवण बनवावे व जावई आणि लेकीला या दिवशी पोटभर जेव घालावे. आपल्या घरी लक्ष्मीनारायण जेवत आहेत असे मानून दोघांचा मान करावा. मग या अधिक मासात जावयाला वाण कसे द्यावे ते जाणून घेऊया. तर मंडळी, अधिक मासात जावयाला वाण देण्याची पद्धत आहे. या वाणाला अत्यंत महत्त्वाचे मानले जाते. सर्वात आधी जावयाला जेवू घालावे. त्यानंतर त्यांना पाटावर बसून पुन्हा कुंकू लावून त्यांना ओवाळून घ्यावे. त्यांची थोडक्यात पूजा करावी. वाण देण्यात अनेक जण चांदीचे ताट किंवा निरांजन देतात. मात्र ज्यांची चांदी देण्याची क्षमता नसेल त्यांनी तांबे किंवा पितळाचे भांडे दिलेले सुद्धा चालते. ताटात काही गोष्टी ठेवल्या जातात. यामध्ये 33 अनारसे, बत्ताशे किंवा म्हैसूर पाक यापैकी काहीही ठेवावे. त्यावर एक दिवा द्यावा. दिवा हा काही जण चांदीचा देतात. पितळ किंवा तांब्याचा देखील दिवा चालतो. हे ताट दिल्यानंतर जावयाला कपड्यांचा आहेर करावा. मग आपल्या लेकीला देखील मान द्यावा. लेकीला हळद कुंकू लावून ओवाळून घ्यावे. तिची साडी चोळीने ओटी भरावी व दोघांना शेवटी नमस्कार करावा. आपण जावई किंवा लेकीच्या पाया पडत नाही, तर त्यांना लक्ष्मीनारायणाचे स्वरूप मानतो हे लक्षात घेऊन दोघांची मनोभावे पूजा करावी व त्यांना वाण देऊन त्यांचा मान ठेवावा. तर मंडळी, आशा करते तुम्हाला हा व्हिडिओ माहितीपूर्वक नक्कीच वाटला असेल. त्यामुळेच व्हिडिओला एक लाईक करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करून अशाच प्रकारचे व्हिडिओज पाहण्यासाठी आपल्या या लिसन विथ पूनम या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.